जोड्या लावा. एकीकडे आपल्याला विभक्तीची नावं दिलेली आहेत आणि दुसरीकडे उदाहरणं दिलेली आहेत. तृतीया विभक्ती बहुव्री. ठीक आहे. आता आपण काय करणार, या शब्दाचे विग्रह करू आणि त्या विग्रहानुसार जोड्या लावू. ठीक आहे, म्हणजे आपल्याला सोपं जाणार. एकदंत. एक आहे दंत, ज्याला असा जो तो. इथे ज्याला या संबंधी सर्वनामाला ला प्रत्यय येतो. ठीक आहे, आणि तो चतुर्थीचा आहे आणि म्हणून चतुर्थी विभक्ती बहुव्री. एकदंत. आपल्याला एकदंतावरून एकही महत्वाचा नाही आणि दातही महत्वाचा नाही, ज्याला एक दात आहे. ठीक आहे, तो तिसऱ्या पदाचा बोध होतो, म्हणून हा बहुव्री समास आहे. आणि इथे संबंधी सर्वनामाला ला प्रत्यय लागलेला आहे आणि त्यामुळे तो कशामध्ये येणार, चतुर्थी विभक्ती बहुव्री. दत्त श्रेय. दत्त आहे श्रेय, ज्याने तो, म्हणजे ज्याने श्रेय मिळत आहे तो. ज्याने म्हणजे हा तृतीया विभक्ती बहुव्रीचं उदाहरण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सुधाकर. चंद्राला आपण सुधाकर म्हणतो. सुधा म्हणजे अमृत आणि कर म्हणजे किरण. सुधा आहे किरणात ज्याच्या तो. ज्याच्या आणि म्हणून हा षष्ठी विभक्ती बहुव्री येणार. त्यानंतर आगत सुख. आगत आहे सुख, ज्याला तो. इथे ज्याला द्वितीया विभक्तीमध्ये येते आणि म्हणून हा द्वितीया विभक्ती बहुव्री समास आहे. ठीक आहे. मग आपलं उत्तर जे आहे ते उत्तर असेल तृतीया विभक्ती दोन, म्हणजे एचं दोन असणारा पर्याय एकच आहे 3 नंबरचा, आणि हे 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ठीक आहे. लक्षात घ्या की बहुव्री समासामध्ये, विभक्ती बहुव्री समासामध्ये विग्रह केल्यानंतर पुढे एक संबंधी सर्वनाम येते आणि त्या संबंधी सर्वनामाला ज्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो त्या विभक्तीचं नाव त्या विभक्ती बहुव्री समासाला देतात. ठीक आहे. मग एक दंत मध्ये एक आहे दंत, ज्याला, चतुर्थी ज्याला. त्याच्यानंतर दत्त श्रेय मध्ये दत्त आहे श्रेय. ठीक आहे, ज्याने तो, ने प्रत्यय येतो. सुधा आहे किरणात, ज्याच्या तो, ज्याच्या म्हणून षष्ठी. आणि आगत सुख, मिळत आहे सुख, ज्याला तो, द्वितीया. आणि म्हणून आपलं उत्तर 3 नंबरचा पर्याय. ओके, यस.